आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आणि हा वेदा, तुला ना धपाटे घातल्याशिवाय तू ऐकणारच नाही करायला लागली। थांब, तुला धपाटे वेदा दोघं नाही त्याच्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं फुलायला लागलंय। मला कळतंय। आय एम सॉरी, पण प्लीज चालू नकोस। आपण हल्लो तर वेदाला उगाच वाटेल की आपलं प्रेम नाहीये तिच्यावर। प्लीज ओव्हर वेदा, तू तू हा गेम कधी थांबवणार आहेस? आणि तुम्ही काय गालातल्या गालात हसताय? उद्या कुठे फिरायला जायचं ना, त्याची लिस्ट बनवा आधी। अगं फिरायला जाऊयात ना आपण, पण फक्त उद्या नको, परवा जाऊयात ना। उद्या माझी खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे। काय झालं? तुम्ही दोघी नाराज का झालात? काय झालं म्हणजे? आता आता आपण ठरवलंय ना फिरायला जायचं, मग तुम्ही आता मीटिंगला का जाताय? मला नाही जायचं कुठे। मी 10 पर्यंत टेबल्स भेट करते। अगं वेदा थांब, वेदा झालं? तुम्हाला हवं होतं तसं झालं ना, म्हणूनच वेदा तुमच्यापासून लांब पळते। तुम्हाला ना लहान मुलांचं मन कसं जपायचं कळतच नाही। स्टॅच्यू, मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते, पण माझी खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे उद्या। मी ऑलरेडी क्लायंट्सने कमिट केलंय। बघत काय बसली, बोल काहीतरी। हे काय असतं? स्टॅच्यू केलं तू। सॉरी, ओव्हर। मान्य आहे मला तुमची महत्वाची मीटिंग आहे, पण वेदाला कळणार आहे का ते? अहो, लहान मुलांसमोर एखादी गोष्ट कबूल केली ना की ती गोष्ट करायची असते। आता केलंत ना वेदाला नाराज, मला नाही माहित, जा वेदाला जाऊन घेऊन ये। ठीक आहे। एक मिनिट, अगं तू स्टॅच्यू का झाली होतीस? सकाळी मी तर झालो नव्हतो। अगं हा गेम आपल्यासाठी नाही आहे ना, आपल्यात मैत्री आहे म्हणजे हा गेम सुद्धा आहे। हो, मैत्री म्हणजेच प्रेम। अंबिकाच्या आत्म्याला मला काहीतरी सांगायचंय। मला म्हणत होती की एका वेड्या मुलीसोबत तुम्ही अथर्वचं लग्न कसं काय लावून दिलं होतं? किचन मध्ये जाताना कोणाशी बोलत होतीस ग? नाही, मी नव्हते बोलत कोणाशी। मी सुद्धा तुला बऱ्याचदा हातवारे करत कोणाशी तरी बोलताना बघितलं। नाही, मी कोणाशीच बोलत नव्हते। नका त्या मुलीसाठी एवढा त्रास करून घेऊ।
म्हणजे ती समोर जे दिसते ते सगळं खरं जरी असलं तरी मन मानायला तयार नाही की मीरा. दादासाहेब, आत्तापर्यंत मी तुमच्यासाठी त्या मीराचं सगळं सहन करत आले, पण आता नाही. मला जेव्हापासून कळलं ना की त्या मुलीला वेड लागले, मला खरंच खूप भीती वाटते. दादासाहेब, त्या वेडसर मुलीसोबत मी माझ्या वेदाला आणि अथर्वला नाही राहू देऊ शकत. प्लीज. त्या दोघांना मीरापासून लांब ठेवायला हवे. खरंय. हो ना, मग तुम्ही फक्त एक करा. कामानिमित्त अथर्वला कुठेतरी बाहेर पाठवून द्या. पुढचं काय करायचं ना मी सगळं बघते. त्यापेक्षा अथर्वला सगळं सांगून टाकूया ना मीराबद्दल. तुम्हाला वाटतंय का की तुम्ही सांगाल आणि तो ऐकेल? नाही होणार आहे तसं दादासाहेब. आजपर्यंत त्या मीराने आपल्या वेदासाठी जे काही थोडंफार केलं ना, त्याचे उपकार म्हणून अथर्व तिचीच बाजू घेणार. कळतंय का तुम्हाला? ठीक आहे. काहीतरी कामानिमित्त मी त्याला बाहेर जायला सांगतो. वेदा आणि अथर्व दोघांनाही मीरापासून लांब ठेवायला हवं. खरंय तुझं. तुम्ही नका काळजी करू. आत्तापर्यंत मी सगळं नीट सांभाळलं ना, यापुढे तसंच होईल. नका काळजी करू. एट वन जा 8, 8 2 जा 16, 8 3 जा 24, 8 4 जा 32, 8 5 जा 40, 8 6 जा मी जर डिरेक्ट उत्तर दिलं तर वेदाला आवडणार नाही. 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 3 जा 24, 8 4 जा 32, 8 5 जा 40, 8 6 जा 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 3 जा 24, 8 4 जा 32, 8 5 जा 40, 8 6 जा 48. एट 6 जा 48, 8 7 जा 8 7 जा 56, 8 8 जा 64, 8 9 जा 72, 8 10 जा 80. अजून 9 चा टेबल सुद्धा लिहायचा आहे. सांग मला. तुला जपणार